अकलूजमध्ये अपघातांचे सत्र सुरूच आहे. त्यातच सध्या शाळा सुरू झाल्याने अपघातांमध्ये वाढ होण्याची शक्यता अधिक बळावली आहे. अशातच शाळेच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या एका विचित्र अपघातात मुलांना शाळेत सोडण्यासाठी गेलेली एक महिला गंभीर जखमी झाली. घटनेचे वृत्त असे की राज्यभरातील शाळा सुरू झाल्याने मुले मोठ्या उत्साहात शाळेत जाण्यासाठी आतुर असतात. शाळेच्या पहिल्या दिवशी अनेक पालकही आपल्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी जातात. दरम्यान अकलूज शहरातील अनेक रस्त्यांची कामे सुरू असल्याने नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. असाच एक अपघात शाळेच्या पहिल्याच दिवशी घडला. अकलूज येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेजारील रस्त्याने एक महिला आपल्या मुलांना शाळेत सोडून परत जात होती. त्याचवेळी एक पाणी टँकर आणि एक चारचाकी वाहन यांच्या मधोमध ती अडकली. दोन्ही वाहनांच्या कचाट्यात सापडल्याने महिलेच्या पायाला गंभीर दुखापत झाली. तिचा पाय मोडला आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला. असह्य वेदनांनी ती महिला मदतीसाठी ओरडत होती. मात्र आजूबाजूला गर्दी असूनही कोणीही तातडीने पुढे येत नव्हते. याचवेळी तेथून जात असलेल्या शिवसेनेचे सोलापूर जिल्हा उपप्रमुख दादासाहेब लोखंडे यांच्या निदर्शनास ही घटना आली आणि त्यांच्यातील सच्चा शिवसैनिक जागा झाला. क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी बघ्यांची गर्दी बाजूला सारली. स्वतःचा खांदा दुखावलेला असतानाही त्यांनी त्याची पर्वा केली नाही. माणुसकीला प्राधान्य देत समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी जपत त्यांनी जखमी महिलेला धीर दिला. त्या महिलेसाठी ते भावाचा आधार बनले. तिला तातडीने यशोदा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आणि संकटसमयी धावून जाणारा, जनतेच्या सेवेसाठी तत्पर असलेला निष्ठावंत शिवसैनिक कसा असावा याचे जिवंत उदाहरण समाजासमोर ठेवले. मानवतेचे नाते जपणाऱ्या दादासाहेब लोखंडे यांच्या या कृतीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. जय महाराष्ट्र. मी दादासाहेब लोखंडे, शिवसेना, सोलापूर जिल्हा उपप्रमुख. सकाळी 12च्या सुमारास मी अकलूज या ठिकाणी काही कामास्तव येत असताना सन्मती हॉस्पिटल, भारतीय स्टेट बँकेच्या रस्त्यालगत एक दुर्दैवी अपघात झाला आणि मी ती दुर्दैवी अपघात डोळ्यांनी पाहत असताना ट्रॅक्टर पाण्याचे टाकी घेऊन जात होता आणि दुसऱ्या साईडला एक चारचाकी वाहन होतं आणि पाठीमागून येणारी जी महिला आपल्या मुलांना शाळेत सोडून जात असताना ट्रॅक्टर ओव्हरटेक करत असताना दोन्ही वाहनाच्या मध्ये सापडून अक्षरशः चिरडली. तिचा सुदैवाने जीव वाचला, परंतु डावा पाय मात्र अक्षरशः चुरा झालेला आहे. मला एक कळतंय की या ठिकाणी अकलूज शहरामधलं ट्रॉफिक जाम अवस्था कधी दूर होणार आहे. गाळ्या असतील, गाळ्यासमोर लावलेली वाहनं असतील किंवा बँकेसमोर लावलेली वाहनं असतील, हॉस्पिटल असेल, कापड दुकान असतील, या ठिकाणी जी ग्राहक येते त्यांना त्या संबंधित दुकान चालकांनी पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून दिली पाहिजे, सोय केली पाहिजे. असं असताना रस्त्यावर वाहने लावून रहदारीस अडथळे निर्माण होतील अशा पद्धतीचा मोटार वाहन कायद्याचा उल्लंघन होत असताना या ठिकाणी आरटीओ प्रशासन काही बोलत नाही. नगर परिषद प्रशासन काही बोलत नाही. ट्रॅफिक हवालदार तर या ठिकाणी दिसूनच येत नाही. अशा पद्धतीचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असताना या ठिकाणी बघ्याची भूमिका घेतल्या जात आहे. आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रशासनाला माझं सांगणं आहे की या ठिकाणी कुठल्याही निरपराधाचा जीव गेला नाही पाहिजे आणि जर इथून पुढे जर गेला तर याला प्रशासनच जबाबदार असेल. शिवसेना की वंदनीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा वारसा पुढे घेऊन काम करत आहे, पुरोगामी विचार घेऊन काम करत आहे. एकनाथ शिंदे साहेबांसारखा एकनिष्ठ माणूस, संवेदनशील माणूस, अनाथाचा नाथ एकनाथ यांचे विचार घेऊन आम्ही काम करत असताना त्या महिलेला त्या ठिकाणी रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं कुणी उचलायला तयार नव्हतं. मी तिला खांद्यावर घेतली आणि सदरचा प्रकार हे आमचे पत्रकार पालवे साहेब बघत होते. त्यांनी तो त्यांच्या मोबाईलमध्ये शूट केला आणि मी पुढं कदम हॉस्पिटलमध्ये त्याला ॲडमिट केलं. संबंधित चालक पळून गेलेले आहेत. एक चालक, त्या ट्रॅक्टर ड्रायव्हर हा पळून गेलेला आहे. त्याचा पोलीस प्रशासनाने शोध घेऊन तात्काळ त्याच्यावर कारवाई करा, अन्यथा मला रस्त्यावर उतरायला भाग पाडू नका आणि निश्चित याचे परिणाम भोगावे लागतील. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आपण आटोक्यात आणावा
आणि याच्यावर नियंत्रण राखण्याचं काम पोलीस प्रशासनानं करावं एवढीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो. आपण रस्त्याने प्रवास करत असताना ओव्हरलोड वाहतूक मोठ्या प्रमाणात आपण बघतोय. क्षमतेपेक्षा वाहन जास्त भरणे, अगदी पाठीमागचे टेलर असतील किंवा हौदा असेल ट्रकचा किंवा टेम्पोचा, अगदी कर वाटतेत, पाटे-दुमटे झालेले असतात आणि तशा पद्धतीनं अकलूज शहरामधून वाहने वाहत आहेत. टू व्हीलर गाड्या असतात त्याच्यावर 4-4 जण, 3-3 जण अगदी राजरोसपणे अ, इकडं-तिकडं आउट साइडनं एक वाहने चालवत अगदी रटाळपणा या ठिकाणी दिसतोय. शाळेचे विद्यार्थी सुद्धा 3-3, 4-4 जण गाड्यावर बसून जात आहेत. याच्यावर सुद्धा पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई केली पाहिजे. जर एखादा अल्पवयीन मुलगा जर अशा पद्धतीनं बेकायदेशीरपणे वाहन चालवत असेल, तर संबंधित पोलीस प्रशासनाने गाडीचा मालक जो कोणी आहे, त्याच्यावर सुद्धा कारवाई करून त्याच्यावर दंडात्मक कारवाई करणं गरजेचं आहे. जर यापुढे जर सर्वसामान्यांचा जीवाशी जर आपण प्रशासनाने जर खेळला किंवा अथवाशी याच्याकडे दुर्लक्ष केलं, तर निश्चितपणानं शिवसेना स्टाईलनं मी प्रशासनाच्या विरोधात मी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही.